मध्ये मैदानाच्या आतमध्ये गणेश डिंबळे सर असतील जे खेड शिवापूरचे आहेत. हे ऑफिशियल पंच या प्रीमियर लीग साठी आहेत. कॉमेंट्री बॉक्स मध्ये तुम्हाला आवाज ऐकायला मिळतोय मराठी भाषेतला ग्रामीणचा एक चांगला आवाज. अनिकेतजी कामटे सर असतील किंवा अभिजित मांढरे असतील किंवा या अगोदर तुम्ही अक्षय उंबरकर यांचा आवाज ऐकलात. दोन्ही संघांना आपण देऊया भरभरून शुभेच्छा. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी स्वतः संघ मालक संदीप चव्हाण आणि त्यांच्या सोबतीला कळंबे गावचे स्वरंजन गायकवाड डावखुऱ्या हाताचे नामवंत खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेले आहेत. पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजीच्या मार्कवरती बापूराव मदने ओव्हर नंबर 1 मध्ये. हा फटका समोरच्या बाजूला खेळाडू आहे त्यांच्या डोक्यावरतून बॉल देतोय दर्शक. पहिल्याच बॉलचं स्वागत दिमागदार रुबाबदार बॉल सीमा पार चौकार. पहिल्याच बॉलचं भव्य स्वागत केलंय आणि पहिलाच बॉल पाठवलाय लॉंग ऑन सीमा रेषेच्या पलीकडे सरळ 4 धावेंसाठी. आक्रमण केलं. याही अगोदर जर तुम्ही पाहिलं तर एका डावाची सुरुवात स्वरंजन गायकवाडांनी षटकाराने केली होती आणि या डावाची सुरुवात चौकाराने केली आहे. बॉल क्रमांक 2 प्रगतीपदावरती येतोय. बापूराव मदने पुन्हा तयार. नजर रोखून धरली या बॉलच्या पाठीमागे. पंचांनी सांगितलंय की दिशा आहे खराब. हा येतोय तो वाईट बॉल. अतिरिक्त धावेमध्ये भर पडेल आणि धावसंख्या पुढे सरसावेल. उजव्या स्टीच्या बाहेरचा बॉल. पंचांनी सांगितलं की हाही नकारात्मक बॉल आहे. कार्पेटचा फटका. कव्हर्सला खेळाडू आहेत. कोणती धाव्या बॉलच्या पाठीमागे मिळणार नाही. स्वरंजन गायकवाड यांनी बॅट वरती नियंत्रण ठेवत खेळलेला फटका. कोणती धाव्या बॉलच्या पाठीमागे मिळत नाहीये. आलाय तो डॉट. बापूराव मदने यांचं मनोबल वाढवणारा बॉल. मोठा फटका. मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे लॉंग अँड स्ट्रॉंग हाय अँड हँडसम क्वालिटी षटकार ठोकलाय. मैदानाच्या आतमध्ये स्वरंजन गायकवाड यांनी बॉल मारलाय फार दूर. आलाय तो षटकार. सर्वाधिक मोठा षटकार कुणी मारलाय तर ते नाव आहे स्वरंजन गायकवाड. डाव्या हाताचे प्रतिभावंत खेळाडू. बॉलला फेकून दिले सीमारेषा पलीकडे सरळ 6 धावेंसाठी. एक लाजवाब प्रतिभावंत गुणवंत फटका. डोळ्याची पारणं फेडणारा फटका. सीमारेषा पलीकडे सरळ 6 धावेंसाठी. आज मैदानाच्या आतमध्ये फटक्यांचं चांदणं शिंपलंय स्वरंजन गायकवाड यांनी. नजर रोखून धरले. बापूराव मदने दिशेसाठी झगडतायत. दिशेवरती नियंत्रण बापूराव मदन्यांना ठेवावं लागेल. निश्चित एक चांगले खेळाडू आहेत. काही बॉल त्यांनी चांगलेही टाकलेले आहेत. काही बॉल नकारात्मक आहेत. काही बॉल महागडे आहेत. परंतु दिशेवरचं नियंत्रण आहे ना हे फार महत्वाचं आहे. दिशा असणं हेही फार महत्वाचं आहे. मग जीवन असो किंवा क्रिकेट. आणि हाही मोठा टोला आलाय. नाही होणार धावांचा तोठा. लॉंग ऑन सीमारेषा पलीकडे हा बॉल फेकून दिलाय स्वरंजन गायकवाड यांनी सरळ 6 धावेंसाठी. काय मैदानाच्या आतमध्ये विजयासारखी लखलखणारी बॅटिंग केली आहे. गगनाच्या गाभाऱ्यात षटकारांचं तोरण विणलंय आणि ज्यांनी तोरण विणलंय त्यांचं नाव आहे स्वरंजन गायकवाड. मैदानाच्या आतमध्ये मोठ्या फटक्यांचा धूमधडाका लावलाय. येणारा प्रत्येक बॉल सीमारेषा पलीकडे पाठवलाय. मोठ्या फटक्यांचा धुडगूस घातलाय स्वरंजन गायकवाड. सीमारेषेला आग लावणारी फलंदाजी. आज सीमारेषेला बॉलने आपलंसं केलंय.
निश्चित दिशेवरचं नियंत्रण त्याच्याबद्दल आपण चर्चा करतोय. दिशा असणं फार महत्त्वाचं आहे. जीवनाला जर दिशा नसेल तर जीवनाची दुर्दशा झाल्याशिवाय राहत नाही. क्रिकेटमध्येही तसंच आहे. दिशा असणं फार महत्त्वाचं आहे. दिशेला फार महत्त्व आहे जीवनामध्ये. हा खोलवर टप्प्याचा बॉल लॉंग ऑफला सीमारेषा चिरतोय, सीमारेषा तोडतोय. बॉल सीमारेषा पलीकडे सरळ 4 धावांसाठी पॉवर प्लेच्या षटकाचा पुरेपूर समाचार सुरंजन गायकवाड यांनी घेतलाय. पण राऊंड द विकेट यॉर्करचा वार करण्याचा प्रयत्न, परंतु हाय फटका सीमारेषा पलीकडे. बॅटने गेलाय बॉलवरती वार, बॉल चाललाय सीमा पार. एक दिलखेच असा फटका, चौकार. मैदानाच्या आतमध्ये बेमिसाल बॅटिंग, पॉवर प्ले अक्षरशः फोडून काढलाय. शेवटचा बॉल, 25 धावा 0 गडी बाद. उजव्या स्टीच्या बाहेरचा बॉल. पंचांनी सांगितलं की हा वाईड बॉल आहे, नो बॉल आहे, माफ करा. म्हणजे हा बॉल पुन्हा टाकावा लागेल. वेस्ट हाईट बीमर आहे, म्हणजे यानंतर आता गोलंदाज बाबूराव मदने यांना अग्निदिव्यातून जावं लागेल. फलंदाजाला मुभा आहे मोठा फटका खेळण्याची. आता फलंदाजाला आउट करण्याचे फक्त 4च प्रकार उघडे असेल, बाकीचे बंद. एक रनआउट, एक बॉल हाताळणे, चेंडू दोनदा टोलवणे आणि क्षेत्ररक्षकासाठी अडथळा निर्माण करणे. परंतु हा 2 बीमर आहे, त्याच्यामुळे आता इथून पुढे बॉल हाताळता येणार नाहीत. बाबूराव मदने यांना आपण सामनावीराचा पुरस्कार प्रदान करूया. ज्यांनी जबरदस्त गोलंदाजी पाठीमागच्या मॅचमध्ये केली, संदीप वरे यांना आपण हा पुरस्कार प्रदान करत आहोत. अभय कदम यांच्या शुभास आपण हा सामनावीराचा पुरस्कार प्रदान करत आहोत. संदीप वरे लाजवाब गोलंदाजी. जेव्हा जेव्हा अनिल स्मृती 11ने धावा डिफेंड केल्या ना, त्यावेळेस मात्र संदीप वरे यांनी लाजवाब गोलंदाजी केलेली आणि अखेरकार याही पाठीमागच्या मॅचमध्ये 15 धावांचा बचाव करताना फक्त 1च धाव दिली आणि धावांचा बचाव केला. आपण त्यांना देत आहोत सामनावीराचा पुरस्कार. एका बाजूला एका षटकाचा खेळ संपलेला आहे. 27 धावा 0 गडी बाद. टीम खोडियार माता क्रिकेट क्लब खानापूरची जबरदस्त सुरुवात. पण सुरुवातीवरती भरपूर काय अवलंबून आहे. एका बाजूला आता ओव्हर नंबर 2 साठी, चला घाई करा. त्याचबरोबर एक पॉकेट हरवलेलं आहे, त्याच्यामध्ये महत्त्वाचे डॉक्युमेंट्स आहेत. जर मित्रांनो जर कुणाला मिळालं असेल तर आपण आणून द्या. समोरच्या बाजूला आक्रमण, दोन्ही बाजूने हल्ला चढवलाय. हाय बॉल सीमारेषच्या पलीकडे सरळ 4 धावांसाठी. भाई ये भी अब कहा पीछे रहने वाले. दोन्ही बाजूने आक्रमण, दोन्ही बाजूने हल्ला. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, बॉल पाठवलाय समोरच्या बाजूला सरळ 4 धावांसाठी. गोलंदाजीसाठी युवराज शिंदे बावधन अर्थात रॉबिन सर ओव्हर नंबर 2 मध्ये आलेले आहेत. मोठा अनुभव त्यांच्याही गाठीशी आहे. डावकुऱ्या हाताचे भेदक गोलंदाज आहेत. पुन्हा तयार. वेगाने टाकलेला बॉल, वेग वाढवल्या बॉलच्या पाठीमागे. संघमालक संदीप चव्हाण यांनी फक्त सन्मान दिलाय. एकच धाव या बॉलच्या पाठीमागे प्राप्त होते. सुरंजन गायकवाड यांनी ज्या प्रकारची बॅटिंग केली ना, जबरदस्त खेळ उभा केलेला आहे. हा आणखीन एक मोठा टोला, सीमारेषेच्या पलीकडे आकाशाची उंची मोजणारा षटकार. टाळ्यांचा कडकडाट होतो या षटकारासाठी. सुरंजन गायकवाड षटकारांची आतिषबाजी, धूमधडाका लावलाय. उजव्या स्टीचा बाहेरचा बॉल अंगावरती येणारा पाठवलाय आपल्या स्टाईलने सीमारेषेच्या पलीकडे. आज सुरंजन गायकवाड या मॅच मध्ये प्रेक्षकांची मन जिंकतायत आणि आज प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करून टाकणारी बॅटिंग सुरंजन गायकवाड. बेमिसाल स्ट्रोक, षटकार. काय बॅटिंग केली मैदानाच्या आतमध्ये. आता एका बाजूला आपला अनुभव पणाला लावला युवराज शिंदे अर्थात रॉबिन सरांनी आणि त्या बॉलच्या पाठीमागे कोणतीही धाव मिळणार नाहीये. 26 वरती बॅटिंग करतात सुरंजन गायकवाड. 10 बॉलच्या पाठीमागे. पुन्हा तयार. डावकुरे हाताचे नामवंत खेळाडू. मावळचं चांगलं क्रिकेट खेळलंय. वाईच्या क्रिकेटमध्ये आता आपला दमखम दाखवतायत आणि हा पुढे फार लांब, लांबच लांब आणि दूरवर ठोकलेला
आणखीन एक मोठा फटका स्वरंजन गायकवाड. मित्रांनो, स्वरंजन गायकवाड यांची फटकेबाजी आवडली असेल तर खेळाडू म्हणून जोरदार टाळ्या. काय बॅटिंग केली आहे स्वरंजन गायकवाड यांनी. प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करून टाकणारी बॅटिंग. माझा फटका म्हणजे 440चा झटका. स्वरंजन गायकवाड एका बाजूला आव देखो ना ताव, जो काय बॉल येतोय त्याला सटकाव, अशाच प्रकारची रणनीती मैदानाच्या आतमध्ये. आणखीन एक मोठा फटका आणखीन एक आलाय. आणखीन एक बॉल सीमारेषेच्या पलीकडे. या बॉलची भरारी फटका आहे भारी. मोठ्या फटक्यांची ललकारी मैदानाच्या आतमध्ये. हाय बॉल सीमारेषेच्या पलीकडे पाठवलाय सरळ 6 धावेंसाठी. दिवसात चांदणं आज मैदानाच्या आतमध्ये दाखवलंय स्वरंजन गायकवाड यांनी. प्रत्येक बॉलला फक्त आपल्याला आकाशातच बघायला लागतंय. धाव फलकावरती धावा आलेल्या आहेत. तब्बल 50 धावा धाव फलकावरती लागतायत. 12 बॉल मध्ये 38 धावांचा खेळ स्वरंजन गायकवाड यांनी उभा केलाय. ओव्हर नंबर 3 मध्ये कोंडवलीचे एक चांगले ऑलराऊंडर आणि नामवंत खेळाडू अक्षय चोरट ओव्हर नंबर 3 मध्ये आलेले आहेत. तयार. समोरच्या बाजूला संदीप चव्हाण यांनी बॉल सीमारेषेच्या पलीकडे पाठवलाय. सरळ 6 धावेंसाठी. एक तरफ खाई एक तरफ कुआ. अभी गेंदबाज जरूर पूछेंगे, एक तरफ कुआ एक तरफ खाई तो किधर जाए भाई. परंतु एका बाजूला अक्षय चोरट यांच्याकडे ती क्षमता आहे, प्रतिभा आहे. अनेक वेळा कोंडवली टीमसाठी चांगला खेळ केलाय आणि ही ती त्यांची ताकद आहे. टाकलेला आहे तो डॉट. याच प्रकारची गोलंदाजी अक्षय चोरट आणि टीमला करावी लागेल. एका बाजूला संदीप चव्हाण यांचे आक्रमण आता थांबवलंय, परंतु एका बाजूला स्वरंजन गायकवाड 12 बॉल 38 वरती बॅटिंग करतायत. हा पूल केलाय आणि तो आहे पॉवरफुल बॉल. मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे सरळ 6 धावेंसाठी. मैदानाच्या आतमध्ये संदीप चव्हाण अर्थात भावड्या यांच्या बॅटमधून पूलचा एक चांगला फटका आलाय. तो आहे पॉवरफुल बॉल. सीमा पार गुल. सरळ 6 धावेंसाठी. फटका आहे वंडरफुल. गोलंदाज तयार. टप्पा पडल्यानंतर बॉल खाली राहिला आहे. निर्धाव आला. अक्षय चोरट यांनी नेहमीच एक गाव 11 मध्ये प्रभावित केलेला आहे. कोंडवली टीमसाठी खेळताना किंबहुना प्रीमियर लीग मध्ये प्रभावित केलेला आहे. एक प्रतिभावंत खेळाडू आहेत. हा जो फटका होता पुलचा तो आपण पाहिला, भावड्या यांच्या बॅटमधून आला. हाई बॉल समोरच्या बाजूला लॉंग ऑनच्या डोक्यावरतून चढवलाय. भीषण हल्ला. दिलखेच आधा फटका सीमारेषेच्या पलीकडे. सरळ 6 धावेंसाठी. काय फटकेबाजी केली आहे खोडियार माता क्रिकेट क्लब खानापूर स्टॉपने. संदीप चव्हाण भावड्या यांचा एक ब्रँडेड स्ट्रोक सीमारेषेच्या पलीकडे. सरळ 6 धावेंसाठी. 62 धावा धाव फलक 68 धावा धाव फलकावरती लागलेल्या आहेत. 68. अक्षय चोरट मॅन फ्रॉम कोंडवली तयार. प्रभावित केलंय अक्षय चोरट यांनी. ही अक्षय चोरट यांच्या बॉलची ओळख आहे, ही खासियत आहे अक्षय चोरट यांनी. आणि शेवटचा बॉल डॉट टाकला. 3 षटकांचा खेळ संपलाय. धाव फलकावरती आहेत 3 षटकांच्या अखेरीस 38 धावा 0 गडी बाद. शेवटच्या 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे या प्रीमियर लीग मध्ये. पहिलं 3 षटकांची मॅच आहे, त्यामुळे हा डाव संपलेला आहे आणि विजयासाठी आता 69 धावांचं लक्ष आहे. येणारे बॉल 18. आपण टॉस करूया. काय आयोजन समितीला विनंती आहे की आपल्याला टॉस करायचा आहे. आयोजन समिती एका बाजूला संदीप चव्हाण आणि स्वरंजन गायकवाड यांनी नॉट आउट धावा कुठलेल्या आहेत. 38 धावा स्वरंजन गायकवाड, संदीप चव्हाण 23. या प्रकारचा झुंजार खेळ. अक्षय चोरट 18 खर्च केल्या. युवराज शिंदे 23 आणि बापूराव मध्ये 27. हे तिन्ही गोलंदाज महागडे राहिले. डबल फिगर त्यांनी खर्च केली. प्रथम बॅटिंग गोलंदाजी करताना आणि प्रथम बॅटिंग करताना जो धुडगूस घातला ना स्वरंजन गायकवाड, संदीप चव्हाण, भावड्या यांनी
जबरदस्त बॅटिंग केली आणि प्रेक्षकांची मनं जिंकली, परंतु सामना संपलेला नाहीये. आगाज आपने देखा अंजाम अभी भी बाकी आहे, कारण एका बाजूला आता बॅटिंग बाकी आहे ती दादासाहेब स्मृती 11ची. आयोजन समितीला विनंती आहे की आपल्याला टॉस करायचा आहे. आपण त्यांना विनंती करूया की आपण प्रेझेंटेशन बॉक्स जवळ या. आयोजन समितीला विनंती करूया. पुढील सामना निलेश भैया भोसले आणि राजीव शेठ शिर्के यांना विनंती आहे की आपण कॉमेंट्री बॉक्सचा आपण संपर्क साधा. आपल्याला पुढील सामन्याचा टॉस करायचा आहे. निश्चित या वाई प्रीमियर लीगच्या आयोजनामध्ये या दोन व्यक्तिमत्वांचं एक मोठं योगदान आहे आणि किंबहुना त्यांच्यासोबत बरीचशी मंडळी आहेत. त्यांच्या आयोजनाखाली संपन्न होणारी वाई प्रीमियर लीग आहे जिचा आपण सर्वजण आस्वाद घेत आहोत. येणारे 18 बॉल विजयासाठी धावा बनवायच्या आहेत. 69 धावा. आपण पहिल्यांदा बॅटिंग पाहिली खोडियार माता क्रिकेट क्लब खानापूर स्टॉपची. आता बॅटिंग आहे दादासाहेब स्मृती 11 बावधनची. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी बावधनचे नामवंत खेळाडू विशाल पिसाळ, तर एका बाजूला कोंढवलीचे ऑलराऊंडर खेळाडू अक्षय चोरट. पर्व क्रमांक 1 मध्ये वाई प्रीमियर लीग मध्ये ज्यांनी आपल्या बॅटिंगचा डंका वाजवला ना, ते बावधन गावचं नाव मैदानाच्या आतमध्ये विशाल पिसाळ तयार. पहिल्याच बॉलच्या पाठीमागे बॅटची कडा होती, परंतु यष्टिरक्षकाच्या हातामध्ये बॉल विसावू शकला नाही. नीरज चव्हाण यांचा पहिलाच बॉल भेदक होता, किंबहुना बॅटची कडा घेऊन गेला, परंतु यष्टिरक्षकाच्या हातामध्ये बॉल विसावू शकला नाही. मोठ्या फटक्यांचा धूमधडाका लावावा लागेल दादासाहेब स्मृती 11 बावधनला. आणि हा उचललाय आकाशाला गवसणी घालत मिड विकेटला आलाय. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आणि अखेरकार विशाल पिसाळ बावधन यांना जावं लागतंय जड पावलांनी माघारी. विशाल पिसाळ एक मोठं नाव होतं, मोठा फटका खेळायला गेले, लांबी कमी पडली आणि त्याचा मोबदला भोगावा लागला, तो म्हणजे विकेटने. एका बाजूला आपण चर्चा करतोय ना, या मॅच मध्ये मोठ्या फटक्यांचे सूत्र फलंदाजांना हाती घ्यावे लागतील. हे गणिती प्रक्रिया आहे आणि ही गणिती प्रक्रिया जर सोडवायची म्हटल्यानंतर सूत्र अवलंबावं लागेल. चौकार षटकारांचं सूत्र दादासाहेब स्मृती 11 बावधनला संकटाच्या पेचामधून बाहेर काढेल, परंतु या धावसंख्येचा डोलारा फलंदाजांना चांगल्या प्रकारे सांभाळावा लागेल. विजयाचा घाट कशा प्रकारे दोन्ही संघ पार करतील मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी. स्वतः संघ मालक निलेश दादा माने मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेले आहेत. टीम दादासाहेब स्मृती 11 बावधनसाठी डावकुरे हाताचे फलंदाज स्वतः संघ मालक निलेश दादा माने मैदानाच्या आतमध्ये. कोणती धाव या बॉलच्या पाठीमागे मिळणार नाहीये. नीरज चव्हाण यांनी ज्या प्रकारे गोलंदाजी केली अद्याप एकही धाव दिली नाहीये. स्कोर बोर्डचा श्री गणेशा झाला नाहीये आणि 0 धावसंख्येवरती 1 गडी गमावलाय शेवटचे 3 बॉल. बॉल डिक्लेअर झोन मध्ये चाललाय. पहिली धाव आलेली आहे. धावा येणं फार महत्वाचं आहे. धावसंख्येची भूक वाढवावी लागेल, धावसंख्येचं प्रलोभन ठेवावं लागेल, आज लढावं लागेल मैदानाच्या आतमध्ये आणि चौकार षटकार मारावे लागतील. 4 बॉलचा खेळ झालेला आहे.
पंचांगडे बॉल सुपूर्द करा. शेवटचे अजूनही 2 बॉल शिल्लक आहेत. तुम्ही पाहता अनुभवताय वाई प्रीमियर लीग पर्व क्रमांक 3 सातत्य ठेवलेलं आहे. पर्व क्रमांक 3 आपल्या अनुभवायला मिळत आहे. मैदानाच्या आतमध्ये हात खोलावे लागतील फलंदाजांना. चला दोन्ही संघांना विनंती करूया आपण घाई करा. ओव्हर नंबर 1 चा थरार आहे आणि 69 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. निलेश दादा बॅटिंगसाठी तयार होते, सदा संघ मालक, आणि बॉल पाठवला डिक्लेअर झोन मध्ये एका धावेसाठी. दादासाहेब स्मृती 11 बावधन हा संघ आहे. निलेश शेठ माने यांचा आणि ते मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आहेत. एका बाजूला निरंजन यांनी ज्या प्रकारे गोलंदाजी केली आहे, अवघ्या 2 धावा खर्च केलेल्या आहेत आणि किंबहुना 1 गडी गारद केला आहे. परंतु एका बाजूला कोंडवलीचे अक्षय चोरट आहेत, क्षमता चांगली आहे. पायांवरती टाकलेला बॉल जाईल पाठीमागच्या बाजूला. षटक क्रमांक 1 चा खेळ संपला आणि 69 धावांचा पाठलाग करताना प्रत्युत्तर दिलेलं आहे. दादासाहेब स्मृती 11 बावधन या टीमने बनवलेले आहेत फक्त 3 धावा. म्हणजे इथून पुढे विजयासाठी बनवायचे आहे धावा. ते समीकरण शिल्लक आहे 12 बॉल 66 धावांचं. म्हणजे प्रति षटकाच्या पाठीमागे लगभग 33 धावा कुटायच्या आहेत. म्हणजे लगभग 11 षटकार तरी कमीत कमी ठोकावे लागतील हा सामना जिंकण्यासाठी दादासाहेब स्मृती 11 बावधनला. आणि एका बाजूला मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी अक्षय चोरट आहे. स्ट्रायकर येण्याची क्षमता आहे, प्रतिभा आहे, चांगल्या खेळाचं सादरीकरण करू शकतात. कोंडवली टीमसाठी नेहमीच चांगला खेळ केला आहे. परंतु एका बाजूला गोलंदाजी मार्कवरती सिद्धनाथ वाडीचे अक्षय भोसले ओव्हर नंबर 2 मध्ये. आणि हा बॉल सीमारेषेच्या पलीकडे पाठवलाय. पहिला षटकार आलाय, अजून मारायचे आहेत 10. बॉल सीमा पार चाललाय आणि मोठा फटका आता अक्षय चोरट मॅन फ्रॉम कोंडवली यांच्या बॅट मधून आलाय. जिंदगी के उस मोड़ पे खड़ा हूं ज्या जिंदगी हराना चाहती है लेकिन मैं लढना चाहता हूं. अक्षय चोरट यांच्या बॅट मधून आलेला हा षटकार, हा वाईट बॉल आलाय. अक्षय चोरट एक मोठी उमेद है. घायल तो यह हर परिंदा है लेकिन जो फिर से उड़ सका ना वही जिंदा है. इथून पुढे आपण टॉस करूया. अनिल स्मृती 11 आणि मॉन्स्टर 11 2-2 षटकाचे सामने आहेत, याची आपण नोंद घ्या. आणि टीम मीटिंग कोणी घेणार नाही याची आपण सर्वांनी नोंद घ्या. अक्षय चोरट यांनी आणखीन एक बॉल पाठवलाय. जब जब तूने किया है अपने काबिलियत पर विश्वास तब तूने रचा है बड़ा इतिहास. आता इथून पुढे मारायचे अजूनही 9 षटकार. हा बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे सरळ 6 धावेंसाठी. आणि एका बाजूला अक्षय भोसले यांच्यावरती आक्रमण केलंय. षटकाराचं गणित ठेवूनच बॅटिंग करावी लागेल. परंतु एका बाजूला आता टीम खोडियार माता क्रिकेट क्लब खानापूरला फलंदाजांना मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवावं लागेल. हा फटका अक्षय चोरट हार मानायला तयार नाही आहेत. मैदानाच्या आतमध्ये लढतायत आणि हो आज लढावंच लागेल. इरादे मजबूत ठेवावे लागतील. हौसला होगा तभी तो जाके घोसला बनेगा. आणि याही मॅच मध्ये ते हौसले मजबूत ठेवलेत अक्षय चोरट यांनी. आणि बॉलला पाठवले सीमारेषा पलीकडे. गरकन गिरकी घेतली आणि बॉल गेला सीमारेषा पलीकडे सरळ 6 धावेंसाठी. आणखीन एक फुल टॉस. तिसरा बॉल सीमारेषेच्या पलीकडे आणि हाय बॉल सीमा पार. म्हणजे अगदी लागोपाठचे 3 षटकार आलेले आहेत अक्षय चोरट यांच्या बॅट मधून. अक्षय चोरट यांनी आता धूमधडाका लावलाय मैदानाच्या आतमध्ये मोठ्या फटक्यांचा. आणि हाय बॉल पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. अक्षय चोरट या नावाची सुनामी आली आहे आणि या सुनामीचा कहर. हा बॉल हवेत आहे. झेल होईल का तर नाही.
तीन षटकार आलेले आहेत. अजूनही या ओव्हरमध्ये अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. अक्षय चोरट यांनी डाव जमवण्याचा प्रयत्न केलाय, दमखम दाखवलाय. एका बाजूला अक्षय भोसले तयार, कमबॅक केले. लोअर फुल टॉस, बॅट आणि बॉलचा चांगल्या प्रकारे संपर्क नाहीये. आला तो निर्धाव बॉल. वाई प्रीमियर लीगचा आता दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसामध्ये आपण सामना क्रमांक 8 पर्यंत पोहोचलेलो आहोत आणि चांगला खेळ सर्वच खेळाडूंनी केलाय. आज 5 संघ खेळले. स्विच हिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न. उद्या 5 संघ खेळणार आहेत. नो +1 अशा 2 धावा आपण या बॉलच्या पाठीमागे जोडूया. फ्री हिटचा बॉल आहे आणि फलंदाजांना मुभा आहे आता मोठा फटका खेळण्याची. म्हणजे फ्री हिटच्या बॉलवरती मोठे फटके खेळावे लागतील. अक्षय चोरट तयार बॅटिंगमध्ये आणि हाई बॉल सीमारेषेच्या पलीकडे. अक्षय चोरट नावाची सुनामी आणि त्या सुनामीचा कहर. हाई बॉल सीमारेषेच्या पलीकडे तब्बल 4 षटकार अक्षय चोरट मॅन फ्रॉम कोंढवली यांनी ठोकलेत आणि हाई बॉल ठोकलाय सीमारेषेच्या पलीकडे षटकार. आता समीकरण शेवटच्या 6 बॉलसाठी आपण नव्याने मांडूया. परंतु उद्याचा तिसरा दिवस आणि ग्रुप सी उद्या खेळणार आहे. परंतु हा फटका पहा अक्षय चोरट यांचा बेमिसाल फटका सीमारेषेच्या पलीकडे. उद्या खेळणारे संघ जर तुम्ही पाहिलं ना, विद्यानिकेतन आर्यन्स आहे उद्या खेळणार आहे. काळभैरवनाथ 11 उद्या खेळणार आहे. चौनेश्वर 11 उद्या खेळणार आहे. अष्टविनायक वॉरियर्स उद्या खेळणार आहे. हे उद्या 5 संघ सहभागी होतील आणि पुढील मॅचचा टॉस जिंकला अनिल स्मृती 11 टीमने बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. मॉन्स्टर 11ला गोलंदाजी करावी लागेल. दोन्ही टीमने ना 3-3 सामने जिंकलेले आहेत. म्हणजे पुढचा सामना आहे तो 4थ्या विजयाच्या शोधामध्ये असणारे दोन्ही संघ आहेत आणि त्यांच्यामध्ये हा सामना आहे. स्वरंजन गायकवाड यांची गोलंदाजी. हा बॉल सीमारेषा पलीकडे. परंतु एका बाजूने अक्षय चोरट यांनी खिंड लढवली या धावसंख्येची आणि प्रयत्न जरूर चांगले केले. परंतु एका बाजूला गोलंदाजी करताना गोलंदाजांनी ओसंडून धावा खर्च केल्या आणि या धावांचा पाठलाग करताना अनिश्चित धावसंख्येची भूक ठेवणं हे महत्त्वाचं होतं. परंतु एका बाजूने ज्या प्रकारे अक्षय चोरट लढलेले आहेत 30 धावा त्यांनी बनवल्यात. स्विच हिटचा फटका खेळायला गेले परंतु येतोय तो निर्धाव बॉल. एका बाजूला आता हळूहळू या सामन्यामध्ये अंतर वाढत चाललेलं आहे आणि सामना एका बाजूला कंट्रोल केला आहे खोडियार माता क्रिकेट क्लब खानापूर स्टॉपने. आणि शेवटचे 3 बॉल शिल्लक. 30 वरती बॅटिंग करता अक्षय चोरट. रिक्वायर्ड करंट रन रेट 14.40चा रिक्वायर्ड आहे 66चा आणि कमी गतीचा बॉल आलाय तो निर्धाव. शेवटचे 2 बॉल शिल्लक आणि हा सामना हळूहळू दूर चाललाय आता टीम दादासाहेब स्मृती 11 बावधन या टीम पासून. कमी गतीचा बॉल एकच जाव्या बॉलच्या पाठीमागे मिळेल आणि स्ट्राइक. दिलेला आहे आता स्वतः संघ मालक निलेश शेठ माने यांच्याकडे. शेवटचा बॉल आहे अंतिम बॉल. वाई प्रीमियर लीगचा आता दुसरा दिवस आणि पुढील सामना अनिल स्मृती 11 विपक्ष मॉन्स्टर 11 असा होईल. एका बाजूला गणेश शेठ अनपट यांचा संघ तर दुसऱ्या बाजूला अनिल स्मृती 11 बाबूनाना शिर्के प्रतीक भाऊ मांगडे आणि अजित वरे साहेबांचा संघ. या संघ मालकांमध्ये त्यांच्या खेळाडूंमध्ये पुढची मॅच आहे. एका बाजूला अंतिम बॉलचा खेळ शिल्लक आहे. वाई प्रीमियर लीगमध्ये आज 5 संघ सहभागी झाले. मॉन्स्टर 11 कृषी क्रांती राजवेव 11 खोडियार माता क्रिकेट क्लब खानापूर आणि त्यानंतर दादासाहेब स्मृती 11 बावधन हे 5 संघ सहभागी झाले आणि अखेरकार खोडियार माता क्रिकेट क्लब खानापूरने हा सामना जिंकला. दोन्ही संघांना पुढील वाटचालीसाठी देऊया शुभेच्छा आणि सामनावीराचा पुरस्कार आपण अनाउन्स करूया आणि हा सामनावीराचा पुरस्कार